तुझे मन सतत अस्वस्थ असते. तुला उद्याची भीती वाटते. भविष्यात काय होईल या चिंतेत तू आजचा आनंद गमावतो आहेस. तू नेहमीच भीती आणि काळजी या सावळ्यांमध्ये का जगतोय? त्याच वेळी तू पुन्हा अपयशी झालास का? तुला भीती वाटतेय की तू यशस्वी होऊ शकणार नाहीस. तुझ्या मनात आता नकारार्थी विचार येत आहेत. तुला क्षुल्लक गोष्टींवर खूप राग येतो. तू दुसऱ्यांवर रागावून स्वतःचाच सगळा आनंद गमावतोय ना? थांब. हा संदेश तुझ्यासाठीच आहे. साक्षात स्वामींनी तुझ्या मनातील भीती, अपयश आणि क्रोध दूर करण्यासाठी हा संदेश पाठवलाय. श्री स्वामी समर्थ. माझ्या बाळा, मला माहीत आहे तुझे शरीर आज इथे आहे, पण तुझे मन उद्याच्या विचारात आणि कालच्या आठवणीत भटकत आहे. तू नेहमी उद्या काय होईल या विचारात आजचा सुंदर दिवस वाया घालवतो आहेस. ही भविष्याची भीती आणि सततची चिंता तुझ्या भक्तीला आणि तुझ्या प्रयत्नांना खाऊन टाकत आहे. तू स्वतःच्या कल्पनांना घाबरतोस आणि या काल्पनिक संकटांमुळे तू माझ्यावरचा विश्वास डळमळीत करतोस. मी बघतो आहे, तू खूप प्रयत्न केलेस, तू झटलास, कष्ट केलेस आणि तरीही तुला अपेक्षित यश मिळाले नाही. आता तुझ्या मनात खूप निराशा आणि खूप राग आहे. तुला वाटते मी ह्याच्यासाठी लायक नाही किंवा माझे नशीबच खराब आहे. आणि त्याचवेळी तुझ्या जीवनातील शांती कमी झाली आहे. तू शांत नाहीस. तुझे डोके सतत गरम असते आणि तू नेहमीच वादविवाद आणि टीका करण्यात गुंतलेला असतोस. मी तुला स्पष्ट सांगतो, अपयश हे अंतिम सत्य नाही. तुझी भीती ही सत्य नाही. ती केवळ तुझ्या मनाची निर्मिती आहे. चिंता म्हणजे दुसरे काही नसून माझ्यावर विश्वास न ठेवणे. जेव्हा तू भविष्याची चिंता करतोस तेव्हा तू मला स्पष्ट सांगतोस की स्वामी, मला नाही वाटत की तुम्ही माझी काळजी घेऊ शकाल. मी सर्वव्यापी आहे. मला तुझ्या भूतकाळाची माहिती आहे आणि भविष्यात काय घडणार आहे हेही मला माहीत आहे. मग तू चिंता कशाची करतोस? अपयश ही केवळ माझी एक छोटी परीक्षा आहे. तू आयुष्याच्या रस्त्यावर पडलास म्हणून तू अयशस्वी नाहीस. तू पडून राहिलास तरच तू खऱ्या अर्थाने अपयशी ठरशील. तू पडून राहू नकोस. क्रोध हा तुझ्या बुद्धीचा आणि माझ्या भक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. तू जेव्हा रागवतोस तेव्हा तू माझी मूर्ती समोर ठेवूनही माझ्या शांत स्वरूपाचा अपमान करतोस. क्रोधाच्या एका क्षणात तू महिन्याभराच्या सेवेचे पुण्यफळ नष्ट करतोस. ऐक माझा संदेश. अपयश म्हणजे तुझा गुरु. तू अपयशातून अत्यंत मौल्यवान ज्ञान मिळवले आहेस. जोपर्यंत तू प्रयत्न करत राहशील तोपर्यंत माझी शक्ती तुझ्या सोबत राहील. पण ज्या क्षणी तू प्रयत्न करणे थांबवशील त्या क्षणी मी तुला मदत करू शकणार नाही, कारण प्रयत्नालाच माझा आशीर्वाद मिळतो. वर्तमान हाच तुझ्या हातात असलेला सत्यकाळ आहे. तू भूतकाळ बदलू शकत नाही आणि भविष्यावर तुझे पूर्ण नियंत्रण नाही. तू आज काय करतोस यावरच तुझे भविष्य अवलंबून असते. तुझा राग दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा देत नाही. तो राग तुझ्या मनाला आणि तुझ्या आत्म्याला जाळतो. नकारात्मकता म्हणजे सतत दुसऱ्यांच्या चुका बघणे, प्रत्येक घटनेत वाईट काय घडेल याचा विचार करणे. तू जर सतत नकारात्मक विचार करत राहिलास तर तुझे भविष्य सुद्धा नकारात्मकच होईल, कारण तुझे विचारच तुमचे भविष्य निर्माण करतात. तुला या समस्यांवर विजय मिळवून शांत आणि आनंदी राहायचे असेल तर मी सांगतो ते कर. तू फक्त प्रयत्न कर. फळाची चिंता करणे माझ्यावर सोड. तुझ्या आत्मविश्वासाला पुन्हा जागे करण्यासाठी तू तुझ्या आयुष्यात आलेल्या छोट्या छोट्या यशांची नोंद घे. स्वतःवर विश्वास ठेव. तू माझ्यावर विश्वास ठेवतोस तेवढाच विश्वास तू स्वतःवर ठेवला पाहिजेस, कारण माझ्या शक्तीचा वापर तू तुझ्या आत्मविश्वासानेच करू शकतोस. तुझ्या मनात जेव्हा क्रोध किंवा नकारात्मक विचार येईल तेव्हा तू लगेच जागा सोड. त्या ठिकाणी बसून राहू नकोस. त्वरित माझे नामस्मरण सुरू कर. माझा जप तुझ्या मनातील नकारात्मकतेला शांत करेल. तू रोज दिवसातून एकदा मनातून दुसऱ्यांचे चांगले होवो अशी इच्छा कर. ज्याच्यावर तू रागवतोस त्यालाही माफ कर. क्षमा आणि दया हे क्रोधावरचे सर्वात मोठे शस्त्र आहे. शांत मन हीच खरी माझी भेट आहे. जर तू तुझे मन शांत ठेवलेस तर मी तुला सत्य ज्ञान आणि योग्य मार्ग दाखवू शकेन. शांत नसलेले मन माझ्या आवाजाला ऐकू शकत नाही. मी तुला वचन देतो,
तू जर शांत मनाने कष्ट करत राहिलास तर तुझ्या जीवनातून भीती, निराशा आणि क्रोधाची सावली नेहमीसाठी दूर होईल. पुढील संदेशात मी तुला सांगणार आहे की जीवन आणि मृत्यूचे अंतिम सत्य काय आहे. तू या जगात कशासाठी आला आहेस आणि तुझ्या जीवनाचा खरा उद्देश काय आहे हे मी तुला समजावून सांगणार आहे. हे स्वामी संदेश नियमित ऐकल्याने तुझ्या जीवनाचा फायदा नक्कीच होईल. हे संदेश दुसऱ्या भक्तांना देखील शेअर कर. स्वामींचे पुढील संदेश मिळवण्यासाठी आजच्याच स्वामी कृपा दृष्टी चॅनलला सबस्क्राईब नक्की कर आणि घंटा बेल आयकॉन दाबायला विसरू नकोस. स्वामी समर्थ म्हणतात, विश्वास ठेव, मी तुझ्यासोबत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय.